गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रात बिबट्यांनी मोठ्या प्रमाणावर धुमाकूळ घातलाय. म्हणजे महाराष्ट्रभरात बिबट्या मानवी वस्ती शिरल्याच्या किंवा त्यानं माणसांवर आणि जनावरांवर मोठ्या प्रमाणावर हल्ले केल्याच्या अनेक घटना गेल्या काही महिन्यांमध्ये घडल्यात. यात खेड असेल, शिरूर असेल, मंचर असेल, जुन्नर असेल, आंबेगाव असेल, या परिसरात जवळपास 2000 पेक्षा सुद्धा जास्त बिबटे आहेत असं सांगितलं जात आहे. पण त्यासोबतच रायगड जिल्हा असेल, नाशिक जिल्हा असेल, अहिल्यानगर जिल्हा असेल किंवा बीड जिल्ह्यातला आष्टी मतदारसंघाचा काही भाग असेल, या सगळ्या भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर बिबट्यांच्या हल्ल्यात माणसं आणि जनावरं ही जखमी झालीत किंवा मारली तरी गेलीत. म्हणजे आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश धसांनी तर असं सांगितलंय की त्यांच्या मतदारसंघामध्ये 250 पेक्षा जास्त बिबटे आहेत. आता या सगळ्या घटनांची आकडेवारीच जर सांगायची झाली तर पुढारीच्या एका बातमीनुसार या वर्षी बिबट्यांच्या 88 हल्ल्यांमध्ये 68 लोकांचा मृत्यू झालाय. आता हे हल्ले करणारे जे बिबटे आहेत ते प्रामुख्याने ऊसाच्या शेतामध्ये राहत आहेत असं दिसतंय. मग एवढ्या मोठ्या प्रमाणावर बिबटे हे ऊसामध्ये नेमके आलेत कसे? ऊसामधील बिबटे आणि जंगलामधील बिबटे यामध्ये नेमका फरक काय आहे? आता ऊसातील बिबटे पकडून जर जंगलात सोडले तर ते काही दिवसांमध्ये परत येतात असं काही प्राणी तज्ञांचं म्हणणं आहे. तर हे बिबटे नेमके परत काय येतात आणि कसे येतात, या सगळ्या गोष्टींची चर्चा आपण आजच्या व्हिडिओमधून करणार आहेत. त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यानंतर तुमच्या भागात सुद्धा बिबट्या आलाय का हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. सोबतच तुम्ही जर अजूनपर्यंत लॉजिकल सिद्धांत आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आधी आपल्या चॅनलला तेवढं सबस्क्राईब करा, कारण की तुमच्या पाठिंब्यावर आणि तुमच्या आशीर्वादावरच आम्ही वस्तुनिष्ठ विश्लेषण करणारं हे चॅनल चालू शकतोय हे तुम्ही लक्षात घ्या. तर नमस्कार, मी सिद्धांत आणि लॉजिकल सिद्धांत आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे. तर बिबट्यांनी राज्यभर कसा धुमाकूळ घातलाय याच्या बातम्या तुम्ही दररोज टीव्हीवर बघत असाल किंवा पेपरमध्ये वाचत असाल. आता हे बिबटे ऊसाच्या शेतात लपतायत आणि माणसांच्या पाळीव प्राण्यांवर म्हणजे गायींवर, म्हशींवर, शेळ्यांवर किंवा कुत्र्यांवर ते हल्ले करतायत. काही ठिकाणी तर खुद्द माणसांवर हल्ले करण्याच्या सुद्धा घटना घडल्यात. आता वन विभागानं यातले काही बिबटे पकडले सुद्धा आहेत, पण तरीही या बिबट्यांची संख्या ही आटोक्यात येताना दिसत नाहीये. पण बिबटे ऊसाच्या शेतात कसे काय आले आणि ऊसामध्ये त्यांची संख्या एवढ्या मोठ्या प्रमाणावर कशी काय वाढली? तर बिबटे एका दिवसातच अचानक कुठून तरी ऊसात आले आणि हे हल्ले करायला लागले असं ते अजिबात घडलेलं नाहीये. गेल्या अनेक वर्षांमध्ये काही बिबट्यांनी जंगलालगतच्या ऊसामध्ये शरण घेतली होती आणि आपल्याला जगण्यासाठी जंगलापेक्षा ही जागा अतिशय चांगली आहे हे त्यांच्या लक्षात आलं. आता हे लक्षात आल्यावर बिबटे ऊसाच्या शेतात स्थायिक झाले. आता ऊसाचं शेत हे बिबट्यांसाठी आयडियल जागा आहे. तर बिबट्यासाठी हे आयडियल जागा कसं काय बनलं? तर जंगलातला जो बिबट्या असतो त्याला शिकार करण्यासाठी प्रचंड मेहनत करावी लागते. म्हणजे जंगलातले जे प्राणी आहेत ते सुरक्षेच्या बाबतीत अतिशय सजग असतात, त्यामुळं बिबट्याला शिकारीसाठी प्रचंड मेहनत करावी लागते. म्हणजे एका अभ्यासानुसार जर सांगायचं झालं तर बिबट्यानं जर शिकारीसाठी 10 प्रयत्न केले तर त्यातले फक्त 3 प्रयत्न यशस्वी होतात किंवा 4 प्रयत्न यशस्वी होतात. सोबतच शिकार मिळवण्याच्या प्रयत्नात बिबटे हे अनेकदा जखमी सुद्धा होतात. ही झाली एक गोष्ट. पण याशिवाय वाघासारख्या किंवा सिंहासारख्या मोठ्या शिकारी प्राण्यांपासून या बिबट्यांना मोठ्या प्रमाणावर धोका असतो. त्यामुळे आता शिकार मिळण्याचं आणि त्यात यशस्वी होण्याचं प्रमाण हे एवढं कमी आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जीवाला धोका आहे. त्यामुळं जंगलातल्या बिबट्याचं आयुर्मान हे सरासरी 14 वर्ष किंवा 15 वर्ष असतं. आता जंगलातल्या बिबट्यांचं हे खडतर जीवन बघता जे बिबटे ऊसामध्ये शिफ्ट झालेत त्यांचं जीवन हे जास्त सोपं आहे हे तुमच्या लक्षात येईल. म्हणजे बघा, ऊसामध्ये लपायला जागा ही मोठ्या प्रमाणावर असते. एखादा बिबट्या ऊसात गेला की त्याला शोधणं हे जवळपास अशक्य असतं. सोबतच ऊसामध्ये त्याला शिकार करणं हे सुद्धा तुलनेनं सोपं आहे. म्हणजे ऊसामध्ये ससे असतात, डुकरं असतात किंवा छोटे छोटे प्राणी असतात आणि हे ऊसातले प्राणी जंगलातल्या प्राण्यांनी एवढे सजग नसतात. त्यामुळे बिबट्याला शिकार सुद्धा सहजपणे मिळते. आणि समजा जर शिकार लवकर मिळाली नाही तर बिबट्या थोडाफार ऊसातून बाहेर येतो आणि गायी असतील, म्हशी असतील, कुत्रे असतील, कोंबड्या असतील याच्यावर हल्ला करतो आणि शिकार करतो. त्यामुळे बिबट्याला कमी कष्टात लवकर आणि सोप्या पद्धतीने अन्न उपलब्ध होतं.
आता दुसरी गोष्ट म्हणजे ऊसाच्या पिकाला हे कायम पाणी द्यावं लागतं. तुम्ही अनेकदा ही टीका सुद्धा ऐकली असेल की ऊसाच्या पिकामुळं सिंचन मोठ्या प्रमाणावर वाढू शकत नाहीये. त्यामुळं बिबट्याला पिण्यासाठी पाणी सहज मिळतं आणि या सगळ्या गोष्टी असल्यामुळं ऊसातल्या बिबट्यांचं आयुर्मान हे 17 ते 20 वर्षांपर्यंत वाढलंय. काही ठिकाणी बिबटे तर 25 वर्षांपर्यंत जगण्याच्या सुद्धा नोंदी आहेत. त्यामुळं बिबट्यांना ऊसामध्ये राहणं हे सोयीचं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे बिबट्याची मादी ही एका वेळेला 2 ते 4 पिलांना जन्म देते आणि जंगलात जे बिबटे राहतात त्यांच्या पिल्लांमध्ये मृत्यू दर हा खूप जास्त असतो. म्हणजे शिकार न मिळाल्यामुळे असेल किंवा वाघ, सिंह, तरस या प्राण्यांनी केलेल्या हल्ल्यामुळे असेल, या पिल्यांचं जगण्याचं प्रमाण हे 50% किंवा त्यापेक्षा कमी असतं. म्हणजे दोनापैकी एकच पिल्लू जगतं. बऱ्याचदा एकही पिल्लू जगत नाही. या उलट ऊसामध्ये पिल्ले लपवण्यासाठी बिबट्यांना जास्त जागा असते. शिवाय ऊसात ना सिंह असतो ना वाघ असतो. त्यामुळं ऊसामधल्या बिबट्यांचे बऱ्याचदा सगळेच पिल्ले जगतात. आणि आता सध्या ऊसामध्ये जी बिबट्यांची संख्या वाढलेली आहे ती त्यामुळेच वाढलेली आहे. आता बिबट्या एवढ्या मोठ्या प्रमाणावर वाढलाय तर त्यांना लपण्यासाठी जागा ही अपुरी पडते आणि त्यामुळेच बिबट्या आणि माणसाचा संघर्ष हा वाढलेला आहे. याचं कारण म्हणजे ज्यावेळी बिबट्यांची संख्या कमी होती त्यावेळी माणसांचा किंवा गाडीचा आवाज त्यांना ऐकला तर बिबट्या लगेच लपून बसायचा. पण आता तशी गोष्ट नाहीये, कारण संख्याच एवढी वाढली की एवढ्या बिबट्यांना लपून बसणं हे अवघड होऊन बसलंय. दुसरी गोष्ट म्हणजे संख्या वाढल्यामुळे शिकार मिळण्याचं प्रमाण हे कमी झालंय आणि त्यामुळं बिबट्यांचे माणसावर होणारे हल्ले हे आता वाढले. आता एकदा जर बिबट्यानं माणसावर हल्ला केला आणि त्यानं माणसाला मारलं तर इतर प्राण्यांपेक्षा माणसाची शिकार करणं हे सोपं आहे हे बिबट्याला समजतं आणि बिबट्या नरभक्षी बनण्याचे चान्सेस हे जास्त असतात. आणि बिबट्यांची संख्या एवढ्या मोठ्या प्रमाणावर वाढल्यामुळं हल्लीच्या काळात या हल्ल्यांचं प्रमाण हे मोठ्या प्रमाणावर वाढलेलं आहे. आता हे बिबटे जनावरांवर आणि माणसांवर हल्ले करायला लागल्यामुळं शेतकरीही मोठ्या प्रमाणावर घाबरलेले आहेत आणि या भीतीपोटी त्यांनी वन विभागाला तक्रार केलेली आहे आणि बऱ्याच ठिकाणी वन विभागानं पिंजरे सुद्धा लावलेले आहेत. आता या पिंजऱ्यामध्ये बऱ्याचदा बिबटे अडकतात आणि वन विभाग त्यांना पकडून जंगलामध्ये नेऊन सोडतो. पण काही प्राणी तज्ञांचं असं म्हणणं आहे की हे बिबटे कितीही घनदाट जंगलात नेऊन सोडले तरीही ते ऊसाच्या शेतात परत येतातच, कारण या बिबट्यांच्या अनेक पिढ्या या ऊसातच राहिलेल्या आहेत. त्यामुळे त्यांना ऊस हेच त्यांचं घर वाटायला लागलेलं आहे, कारण त्यांच्या आईनं त्यांना ऊसातच कशी शिकार करायची हे शिकवलेलं आहे. त्यामुळे जंगलात कसा दबा धरायचा, कसा प्राण्यांवर घात लावून त्यांना मारायचं हे बिबट्यांना माहीतच नाहीये. त्यामुळे जंगलामध्ये ते आता सर्वाइव्ह करू शकत नाही किंवा जगू शकत नाहीत. आता यात आणखी एक गमतीशीर गोष्ट आहे. ती गमतीशीर गोष्ट ऐकून तुम्हाला हसू येईल. शिकारी मागं पळण्याची सवय न राहिल्यामुळं ऊसामधल्या बिबट्यांचं वजन हे प्रचंड वाढलंय आणि म्हणजे माणसासारखंच त्यांच्या कमरेभोवतीचं जे मांस आहे ते आता प्रचंड वाढलंय. आता हे वजन वाढल्यामुळं बिबट्याला जंगलात शिकार करणं हे शक्य होत नाहीये. याशिवाय ऊसाच्या शेताजवळ जे डांबराचे रस्ते आहेत किंवा सिमेंटचे रस्ते या रस्त्यावर चालल्यामुळं बिबट्यांच्या पंजाचा आकारच बदलून गेलाय आणि ही गोष्ट सुद्धा अनेक प्राणी तज्ञांनी नोटीस केली. आता या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर जंगलातले बिबटे आणि ऊसातले बिबटे या बिबट्यांच्या 2 प्रजाती तयार झाल्यात असं आपल्याला म्हणावं लागणार आहे. आता ही माहिती तुम्हाला नेमकी कशी वाटली हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. सोबतच तुमच्या भागात सुद्धा बिबट्या आलाय का ते सुद्धा मला कमेंट मध्ये सांगायला विसरू नका. आणि अशाच माहितीपूर्ण आणि लॉजिकल माहितीसाठी लॉजिकल सिद्धांत आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.